अरे सरनाईक साहेब या ना, बसा. पिल्लू आतमध्ये, मी घेऊन येते तिला. नाही, मी पिल्लाला बघायला नाही, तुम्हाला जाब विचारली थाल. कसला जाब? तुम्ही बसा ना, आपण शांतपणे बोलूया. अजून किती शांत राहण्याची तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करताय? बस झालं तुमच्या पाहुणच्यावर उठ बैस, बस झालं, पुरं झालं, खूप झालं, खूप झालं. काय झालं काय सरनाईक साहेब? आता आणखीन काय व्हायचं बाकी राहिलं शालिनीताई? तुम्हाला कोणचे संबंध जोडले ना, याच गोष्टीचा पश्चाताप करण्याची वेळ आली माझ्यावरती आता. अहो, आम्ही सरनाईक लोकांनी काय तुमचं नेमकं घोडं मारलंय ते तरी कळू द्या ना एकदा. का तुम्ही असं सगळं आपल्या जीवावरती उठलात का? तुम्ही काय बोलताय, मला काहीच कळत नाहीये. समजून घेण्याचा प्रयत्नच करायचा नसेल तर काय समजणार तुम्हाला ना? तुम्ही स्पष्टपणे सांगाल का, म्हणजे मला कळेल. अहो, तर आणखीन काय स्पष्टपणे सांगायचं बाकी आहे? जे आहे ते सगळ्यांच्या समोर आहे ना. माझ्या मुलीचा तुमच्याशी संबंध जोडून मी नुसती चूक नाही केली, अक्षम्य गुन्हा केलाय. आणि या गुन्ह्याचीच शिक्षा तुम्ही लोक मला देताय ना, हो ना? तुमच्या मुलाच्या आक्रस्ताळेपणामुळे मला माझ्या बायकोला, किशोरीला गमवावं लागलं. माझ्या आणि मुलीच्या संसाराचे काय वाता झाली ते तर माझ्या डोळ्यासमोर आहेच, दिसतंय ना मला. एवढा त्रास देऊन देखील तुम्हाला पण समाधान झालं नाही, म्हणूनच की काय तुमच्या घरातल्या त्या दीड दमडीच्या आश्रित मुलीने माझ्या दुसऱ्या मुलीचा सुद्धा जीव घेतला. अरे काय काय, आणि किती किती सहन करायचं अजून मी? आता काय माझा जीव घेतल्यानंतर तुम्हाला लोकांचं समाधान होणार का? ते असेल तर तसं सांगा ना. काय काय हवंय काय तुम्हाला लोकांना नेमकं? प्लीज प्लीज असं नका बोलू, तुम्ही शांत व्हा. तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय. प्रियाने काही केलं नाही, ते अगदी निर्दोष आहे. थोडा हो शालिनीताई, थोडा. प्रिया निर्दोष आहे, सत्यजित भोळा आहे. मग काय दोष सगळा आम्हा सरनाईकांचाच आहे काय? झाली, पुरी झाली धुळफेक, पुरी झाली. मला ना तुम्हा मायलेकांचं कौतुक वाटतं, खरंच गंमत वाटते. म्हणजे मुलगा तिकडे धारदार शस्त्रानं गळा कापायच्या गोष्टी करतो आणि मला लगेच आई चंदनाचा लेप घेऊन हजर. तुम्हाला काय समोरचा माणूस काय महामूर्ख शतमूर्ख वाटतो का? मला माहित आहे या गोष्टीचा सुद्धा तुम्ही माझ्या मुलीला खूप त्रास द्याल, तिचा छळ करा, छळ. पण मी तुम्हाला सांगून ठेवतो शालिनीताई, तिचा हा बाप पृथ्वीराज सरनाईक अजून जिवंत आहे, कळलं? थांबा बाबा. आई आई प्लीज तुम्ही रडू नका, प्लीज शांत व्हा. बाबा बस झालं, खूप बोललात तुम्ही. तुम्ही शांत व्हा आई. मला माहितीये ना या सगळ्यात तुमची काही एक चूक नाही. हो बिचारी, त्यांना बोलू देत का? संतापाच्या भरात बोलतायत. काय त्यांना बोलायचं ते एकदा मोकळं होऊ दे. संतापाच्या भरात बोलत असले ना तरी काय योग्य काय अयोग्य हे त्यांना कळलंच पाहिजे. मला बोलायचं आहे त्यांच्याशी. काय बोलणारच मंजुरी? पुन्हा या घरच्यांची बाजू घेऊनच बोलणारच ना तू? अगं तुझ्या खरेपणाची किंमत नाही आहे ना. बघ ना काय अवस्था करून ठेवली तुझी. बघ बघ बघ. मी सुखात आहे, सुखात आहे मी बाबा, आनंदात आहे अगदी मी. कसलाही त्रास नाहीये मला इथे. त्रास होतोय ना तो फक्त तुमच्या बोलण्याचा होतोय मला बाबा. तुम्हाला कळत नाहीये केवढा मोठा गैरसमज करून घेताय तुम्ही. तुम्ही वडील आहात माझे म्हणून मी ऐकून घेते, पण माझ्या सासरच्या विरुद्ध बोललेला एक शब्दही मला खपणार नाही बाबा. सगळ्यात महत्वाचं, प्रिया निर्दोष आहे. या सगळ्यात तिचा काहीही दोष नाहीये आणि हेच सत्य आहे. आणि हे सगळं मी तुम्हाला सांगते. मधुरा जाण्याचं दुःख मलाही आहे. सख्खी बहीण आहे ती माझी, पण ती आपल्याला सोडून गेली हे आपलं दुर्दैव आहे. यात प्रियाचा काय दोष आहे? आणि हो, आता बोलता बोलता तुम्ही आईबद्दल बोलला, पण तुम्ही हे सोयीस्कररित्या विसरताय बाबा की तेव्हा तुमच्याही मनात माझ्याबद्दल संशय होताच. आणि याचं दुःख होतं ना ते फक्त माझ्या आईला. ते तिने कधीही तुम्हाला बोलून दाखवलं नाही. त्याचा प्रचंड ताण होता तिच्या मनावर आणि तो सगळा सहन करत कुढत कुढत गेली माझी आई. आणि राहता राहिला प्रश्न माझ्या आयुष्याचा, तर मी सुखात आहे इथे. मी सुखात आहे. ऐकलत ना तुम्ही बाबा? झालं तुमचं समाधान? कसलीही चिंता करायची गरज नाहीये.
मी सुखात आहे, आनंदात आहे, मजेत आहे. त्याबद्दल तुम्ही कुठली शंका बाळगण्याचं काही एक कारण नाही. अंजली, मी ते काय बोलू तुझ्या निष्ठेवर. मला तुझा राग नाही आला, खरंच राग नाही आला. राग नाही आला, फक्त कळत नाही की तुझ्या बोलण्याचं कौतुक करावं की कीव करावी. पण यांच्यामुळे तुझ्या पश्चाताप करण्याची पाळी येऊ नये, बस एवढंच वाटतं. जप स्वतःला. काळजी घे, काळजी घे, स्वतःची काळजी घे. आई, मला माफ करा बाबा. एक्सक्यूज मी इन्स्पेक्टर, मी प्रियाला भेटायला आलोय. अरे मिस्टर देसाई, या बसा. नाही, मी बसायला नाही आलोय, मी प्रियाला भेटायला आलोय आणि यावेळेला रितसर परवानगी घेऊन आलोय. बेटा हो, जरूर बेटा. हो, आम्ही तुम्हाला आडकाठी केली आहे का? हो, तुमची होणारी बायको आहे ती, त्यांना भेटणं फार गरजेचं आहे. फक्त तुम्हाला एक रिक्वेस्ट होती, म्हणजे त्यांना भेटण्यापूर्वी जर का 2 मिनिटं आमच्याशी गप्पा मारल्या असत्या तर बरं वाटलं असतं आम्हाला, नाही का? काय? हवं तर चहा सांगतो तुमच्यासाठी. 2 चहा सांग रे. नो थँक्स. हो बसा, हो बसा. आम्ही पोलीस लोक पण दिलदार असतो. अरे तुम भी क्या याद रखोगे. काय पोलीस स्टेशन मध्ये चहा प्यावा लागला होता असं? गुड. सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे तुमचा. बरं मग कधी करताय लग्न? हा जो आता प्रॉब्लेम झाला तो झाला नसता ना तर या महिना अखेरीपर्यंत आमचं लग्न झालं पण असतं. होईल हो, नक्की होईल. उमेद सोडू नका. उम्मीद पे दुनिया कायम आहे असं म्हणतात ना. होय, मला सांगा मिस्टर देसाई, तुम्ही राहता कुठे? म्हणजे कोल्हापुरातच का? नाही, मी पुण्याला असतो. अरे वा, छान. पुण्याचे का तुम्ही? पुणे तिथे काय उणे. गुड. मग लग्न झाल्यानंतर प्रिया मॅडमना पुण्याला घेऊन जाणार की मुंबईतही जायचा विचार आहे? आधी लग्न होऊ तर दे, मग बघूया. होईल हो. असं निराशावादी राहू नका हो. बरं मला सांगा, ह्या प्रिया मॅडम लग्न होईपर्यंत नोकरी काय वेळ जात नाही म्हणून करणार होत्या? काय नोकरी? छे, प्रिया कशाला नोकरी करेल? तिला काय गरज आहे नोकरीची? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. प्रिया नोकरी वगैरे काहीही करणार नव्हती, तिला गरज नाही. नाही, होत असेल माझा गैरसमज. हो, एकच केस नसते ना माझ्याकडे, बऱ्याच केसेस असतात. त्यामुळे कधीतरी इथली इन्फॉर्मेशन तिथे, तिथली इन्फॉर्मेशन इथे, असं होतं कधी कधी. एनिवेज, या तुम्ही प्रिया मॅडमना भेटून या. त्यांना बरं वाटेल आणि तुम्हालाही. पाटील बाई, हो, यांची आणि प्रिया मॅडमची भेट घडवून आणा. थँक्स. एक मिनिट, परवानगी घेऊन जा. काय? म्हणजे हे जे परवानगीचं लेटर आहे ते घेऊन जा. प्रिया, सुहास, 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 मी काही केलं नाहीये. माझा या सगळ्याशी काही संबंध नाही. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? सुहास, तुला सुद्धा असं वाटत नाहीये ना की मीच मधुराचा खून केलाय म्हणून? मी खरं सांगते, मी नाही केलं. मला मान्य आहे आमचं एकमेकींशी पटायचं नाही, आमच्यात खूप गैरसमज होते, पण म्हणून मी हे असलं काहीतरी नाही करणार. तुला पटतंय ना? सुहास, प्लीज सांग ना. बघ, मला मान्य आहे
मी आयुष्यात खूप चुका केल्या. आपल्या रिलेशन मध्ये सुद्धा या आधी मी जे काही केलं ते चुकीचं होतं. पण प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी असलं काहीतरी नाही करू शकत. तू बोल ना काहीतरी सुहास. तुम्हाला सोडून तर जाणार नाहीस ना? सुहास सांग ना. सुहास बोल प्लीज. प्रिया, प्रिया, तुला असं का वाटतंय की माझा तुझ्यावर विश्वास नाहीये? माझा तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे प्रिया. तू काळजी करू नकोस. कुठल्याही परिस्थितीतून मी तुला बाहेर काढीन. आणि त्यासाठी मला अख्ख्या जगाशी झगडावं लागलं, भांडावं लागलं ना, तरी मी भांडे, झगडे, मी तुला बाहेर काढीन. विश्वास ठेव माझ्यावर. तू खरं बोलतोस ना? संखे, जी जी. तुमचं चिंतनच नाही, तुमचं निसर्ग ज्ञानही कमी पडतंय. काय झालं सर? आतमध्ये पाऊस आहे, दिसतोय थेंब. नाही. कशाला आपलं ज्ञान पाजळता? काय करत त्या गोष्टींची? जय तांबडे बाबा. जय तांबडे बाबा. ठीक आहे. जय तांबडे बाबा. आय माय सेल्फ दादासाहेब होळकर. तुम्हाला कोण ओळखत नाही? तुम्ही बसा. बी सीटेड, फील लाईक होम. काय मग मिस्टर होळकर, काय काम काढलं? भेटायचं होतं तुम्हाला. नाही हो, आमच्या फ्रेंड मोतीवाले बाई प्रिया मोहिते भेटायचं होतं इन पर्सन. प्रिया मोहिते ना? त्यांचा आणि तुमचा काय संबंध? बघा आता, म्हणजे आता तुम्हीच बघा. अहो, आमचे फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड सत्यजित मुधोळकर यांच्या घरातले एक त्या महत्वपूर्ण सदस्य आहेत. त्यांची काळजी घेणं आमचं कामच आहे. म्हणून जरा त्यांना भेटायला आलो होतो इन पर्सन. आम्ही भेटू त्यांना. बरं, माहिती वे आम्ही भेटण्याची तशी रीतसर परमिशन आणलेली आहे. संख्ये नाही, कशाला उगीच? सर्वोच्च स्थान कायद्याचे असेल सगळ्यांच्या फायद्याचे. समग्र साहित्य तांबडे बाबा परिशिष्ट 13, नवीन कोरी करकरीत आवृत्ती क्रमांक 12. चलाय संख्ये बुके कशाला उगीच तुम्ही? तपासून घ्या, यात काय बॉम्ब वगैरे नाहीये ना? नाही, त्याची काही गरज नाही, प्लीज. मी आहे. हो रेमवीर, यू हिअर? अहो, तुमच्या वुड बी वाईफ आतमध्ये आहेत म्हणल्यानंतर तुमचे हेलपाट इकडे वाढणं साहजिक आहे. चला मग आपण दोघे जण जाऊ जोडीने भेटायला. तू इथे काय करतोयस? बघा आता, अहो, हे पोलीस स्टेशन गळतंय का इकडचं बांधकाम पडतंय हे बघायला नाही आलो आम्ही. आमच्या एकेकाळच्या फ्रेंड ज्या आताच्या तुमच्या करंट लव्ह लाईफ आहेत त्यांना भेटायला आलोय. त्यांच्याशी होता की आमचा स्नेह काही काळ. तू प्रियाला भेटायला आलायस? ऑफकोर्स. पण मी तुला प्रियाला भेटू देईन तर ना? इन्स्पेक्टर साहेब, हा माणूस प्रियाला भेटता कामा नाही. हे बघा मिस्टर देसाई. बघा आता, तुम्हीच बघा इन्स्पेक्टर साहेब. आम्ही एकदम कायद्याने चालणारी माणसं आहोत. तसं परमिशन लेटर आम्ही तुमच्याकडे सबमिट केलेलं आहे. आता हे आलेच आहे तर यांना थोडंसं कायद्याचं ज्ञान द्या. ते प्रत्येक नागरिकाला मला वाटतं आवश्यक आहे. मिस्टर होळकर, तुम्ही शांत व्हा. मिस्टर देसाई, त्यांच्याकडे रीतसर परमिशन आहे. आम्ही त्यांना अडवू शकत नाही. तुम्ही त्यांना अडवू शकत नसाल, पण माझा तसा कुठलाही नाईलाज नाहीये. मिस्टर देसाई, बिहेव युअरसेल्फ. हे तुमचं घर नाही, पोलीस स्टेशन आहे. तुमचे जे काही अंतर्गत वाद असतील ना, ते पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन सोडवा, नाही तर मला ऍक्शन घ्यावी लागेल. सॉरी इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर साहेब, सोनाराने कान टोचलेले बरे असतात.
दुसऱ्याने ते काम करू नये. सर्वोच्च स्थान कायद्याचे तेच सगळ्यांच्या फायद्याचे. लोक जोडीने जाऊ भेटायला. संके इथेच थांबा तुम्ही. सुहास, प्रिया, Hi, how is you? I am fine. I can understand your situation. I can really understand your situation. एक फूल दो माली. पण काय करणार? आम्ही अजिबात येणार नव्हतो. अजिबात येणार नव्हतो आम्ही, पण यांनी इतका फोर्स केला. चला चला दादासाहेब, चला दादासाहेब म्हणून आम्ही आलो तुमच्या भेटीला. अदरवाईज आय वुडंट हॅव. हे घ्या, खास तुमच्यासाठी, तुम्हाला बरं वाटावं म्हणून. गेट 12 सोन. इट इज इम्पॉसिबल लाईफ. हे नंतर त्यांना द्या. लॉक उघडा आणि कोपऱ्यात इन द कॉर्नर कीप इट लाईक सो दॅट होल रूम विल यू अंडर. तुम्हाला कळलं मी काय म्हणतो? तिथे दुःख वाटतंय, काळीच पिळवटून निघतंय माझं. तुमचं हे दुःख बघून तुमच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडावंसं वाटतं. काय करणार? पण काहीच करू शकत नाही. कधी कधी वाटतं तुमचं अभिनंदन करावं. पण फॉर द टाइम बिंग हॅपी ट्रॅजेडी डे. ए काय फालतूपणा चाललाय? हा, झालं ना भेटून? चल आता चल. प्रेमवीर, आमच्याशी असं कोणी बोलत नाही. इथून पुढे बोलताना टेक केअर घ्या, नाही तर तुमच्या अवयवांचे इतके तुकडे करू आम्ही की तुमच्या इतर अवयवांना कळणार नाही की आपला को अवयव कुठे येते. टेक केअर घ्या. उद्योले भाई, नाही तर समजावून सांगा तुम्ही. काय फालतूपणा चाललाय रे तुझा मगाचपासून? चल निघ म्हटलं ना इकडनं आता, नाही तर तुझेच हातपाय जागेवर सापडणार नाहीत. तुला तर अख्खं जग तांबडं दिसायला लागेल. तुला इतका मारीन. चल निघ म्हटलं ना इकडनं आता, नाही तर तुझेच हातपाय जागेवर सापडणार नाहीत. तुला तांबडे बाबा नाही, फक्त अख्खं जग तांबडं दिसायला लागेल. तुला इतका मारीन. सुहास, प्लीज मी रिक्वेस्ट करते तुला, आत्ता इकडनं जा. अगं पण हा हे बघ, हे पोलीस स्टेशन आहे. हा माणूस इथे काहीही करू शकणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. आत्ता थोड्या वेळा करता इकडनं जा. ऐक माझं प्लीज. तुम्हाला जायला सांगताय तो प्रेमवीर. गुड डिसिजन, व्हेरी गुड डिसिजन. मोतीवाला फ्रेंड, आता आणखीन एक गुड डिसिजन तुम्हाला घ्यायचा. काय ही परिस्थिती? अहो, कुठं तो तुमचा महाल मुधोळकरांचा आणि कुठेही सरकारी 10 बाय 10 ची खोली. डाळ, उबटवार, गोंधट खोली, या सगळ्यातून आम्ही तुम्हाला बाहेर काढू शकतो मोतीवाला फ्रेंड. तर तुम्ही आमचं ऐकायचं. नाउ द बॉल इज इन युअर कोर्ट. विचार करा. टेक युअर ओन टाइम. मीन वाईल जमलं तर हे वाचा, तांबडे बाबा एक पापक्षालन. काही डोक्यात उतरतंय का बघा. ओके, जातो आम्ही आता. सायोनारा सायोनारा, कल फिर आऊंगा सायोनारा.
वादा निभाऊंगा सायोनारा सायोनारा. या सगळ्यातून आम्ही तुम्हाला बाहेर काढू शकतो मोठीवाल्या साहेब.